नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आर-आर-बी, एन-टी-पी-सी मधील अंडर ग्रॅज्युएट लेव्हलची जेवढी पण पदे आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आर-आर-बी मधील, एन-टी-पी-सी मधील अंडर ग्रॅज्युएट लेव्हलची जेवढी पण महत्त्वाची 4 पदे आहेत त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. हे कालच नोटिफिकेशन आलेले मित्रांनो, या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमाने भेटून जाईल. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतोय. या व्हिडिओच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्हाला वरती एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे की या पदासाठी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट पाठवली जाईल. ते डॉक्युमेंट सेंड केल्यानंतर घर बसल्या तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरून दिला जाईल. त्यासोबत आर-आर-बी, एन-टी-पी-सी मधील सर्व पदांच्या आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत. नोट्ससाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. अतिशय कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करूया. तर बघा, त्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला ओपन करायचंय. इथून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. आणि बघा, आता अर्ज भरण्यासाठी इथं अप्लायचं ऑप्शन आहे, इथे क्रिएट अकाउंट आणि ऑलरेडी अकाउंटचं ऑप्शन आहे. जर तुम्ही या अगोदर आर-आर-बीच्या वेबसाईटवरती कोणत्याही पदासाठी अर्ज भरला असाल, आर-पी-एफ झालं, एन-टी-पी-सीच्या ग्रॅज्युएट लेव्हलसाठी आपल्याला अर्ज झाला, तर कोणत्या पदासाठी जर अर्ज भरला असेल, अकाउंट बनवलं असेल, तर तुम्ही लॉग इन होऊन डायरेक्टली या देखील पदासाठी त्याच अकाउंटमध्ये डायरेक्टली अर्ज भरू शकता. म्हणजे त्याच रजिस्ट्रेशनवरती अर्ज भरू शकता. जर या अगोदर कोणत्या प्रकारचा अर्ज भरला नसेल तर नवीन अकाउंट तयार करा. क्रिएट अकाउंटचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. इथे आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला पूर्ण नाव टाकायचं, जसं आपल्या 10वीच्या मार्कशीट वरती असतं तसं. त्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा तेच नाव टाकायचंय, म्हणजे व्हेरीफाय करायचंय. नावामध्ये बदल असेल तर येस वरती क्लिक करून आय अंडरस्टँड वरती क्लिक करून आपल्याला आपलं जे नाव बदललंय ते नाव आपल्याला दोनदा टाकायचंय. नसेल झालं तर नो वरती क्लिक करायचंय. कॅलेंडर वरती क्लिक करून आपण डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करणार. पहिल्यांदा सर्वप्रथम वर्ष, महिना आणि इयर अशा स्वरूपामध्ये आपण डेट ऑफ बर्थ टाकणार. पुन्हा तीच आपली जन्मतारीख टाकायची. जनरल मेल फिमेल आपल्याला सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्याला इथं टाकायचंय. जी पण माहिती आपण पहिल्यांदा टाकतो ती पुन्हा इथं व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं. इथे आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर आधार कार्डशी जो पण मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती ओटीपी शेअर केला जातो, सेंड केला जातो. तर त्यासाठी व्हेरीफाय युझिंग आधारचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तो ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकाचा. तो ओटीपी इथे टाकून आधार व्हेरीफाय इथं तुम्ही करू शकता. जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथे आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं बघा, इथं आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर बघा ऑदर डॉक्युमेंट येऊन जातील. तर यापैकी तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी वगैरे तुम्ही देऊ शकता. जे पण डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करणार त्याचा नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे. आणि त्यानंतर इश्यू कोणी केले त्याची माहिती द्यायची. त्यानंतर आपल्याला प्लेस द्यायचे, त्याच्यावरती प्लेस वगैरे असतं. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि आधारवरती व्हेरीफाय करायचं असेल तर इथे क्लिक करून आधार नंबर टाकून ओटीपी टाकून व्हेरीफाय करू शकता. या प्रकारे जे आयडेंटिटी कार्ड आहे ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल द्यायचे. इथे ईमेल आयडी द्यायचा आहे. त्यानंतर इथे जनरेट ईमेल ओटीपी वरती क्लिक करून ईमेल वरती 6 अंकाचा ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी टाकून ईमेल व्हेरीफाय करणार. त्या स्वरूपामध्ये मोबाईल नंबर टाकून मोबाईलचा ओटीपी इथे व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड व्यवस्थित स्वतःचं नाव, काही स्पेशल कॅरेक्टर, त्यानंतर काय अंक अक्षर ऍड करून हे पासवर्ड तुम्हाला इथे दोनदा टाकायचा आहे. हा कॅप्चा टाकून इथे आपल्याला अकाउंट क्रिएट करण्याचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम जी पण माहिती टाकलेली ती माहिती तुमच्याकडे ओपन होऊन येईल. बरोबर असेल तर अकाउंट क्रिएट इथं करून घ्यायचंय. या स्वरूपामध्ये तुम्ही इथं अकाउंट बनवून घेणार. आता मी ऑलरेडी अकाउंट बनवलंय त्यामुळे मी डायरेक्टली इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करतो. आता इथं जो पण मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिला होता, पासवर्ड तयार केला होता तो टाकून कॅप्चा टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज इथे ओपन होऊन येईल. इथे बघा आता आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता इथं आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे. बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन. आता सध्याच्या पण पदभरती चालू असतील त्या पदभरत्यांची माहिती इथे दिसेल. जसं की इथं अंडर ग्रॅज्युएट लेव्हलची पदे आहेत मित्रांनो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि ही ग्रॅज्युएट लेव्हलची पदे, दोन्ही पदांसाठी आपण इथूनच अर्ज भरू शकता. आता ऍप्लिकेशन हिस्ट्रीवरती तुम्ही जेवढे पण अर्ज भरलेले असतील ते सर्व अर्ज तुम्हाला अशा प्रकारचे दिसून येतील. आता तुम्हाला ज्या पण पदासाठी अर्ज भरायचा आहे तर त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून इथे आपल्याला टिक लावायचंय. त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं येऊन जाईल. आपल्याला आपलं जे पण इथं आपल्याला ज्याच्यासाठी अर्ज भरायचा आहे, ज्या पण ठिकाणासाठी अर्ज भरायचा आहे ते आपल्याला इथे निवडायचं. जसं की मी मुंबई इथे सिलेक्ट करतो आणि त्यानंतर नेक्स्ट वरती मी
सिलेक्ट करतो. त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचा. आता आपण जे पण पहिल्यांदा माहिती टाकली होती तीच माहिती इथं ऑलरेडी येणार आहे. बाकीची इथं जी पण माहिती राहिली असेल ती आपल्याला भरत जायची आहे. यामध्ये बघा मॅरिटल स्टेटस, त्यानंतर आपला धर्म वगैरे, त्यानंतर आपली लँग्वेज, लँग्वेज झाल्यानंतर इथं आपल्याला आपल्या शरीरावरती कुठं मार्क वगैरे असेल तर तीळ वगैरे त्याची माहिती तुम्ही देऊ शकता. कुठं आपल्याला लागलेलं असेल तर त्याची माहिती आपण इथं देऊ शकता. त्यानंतर कास्ट सिलेक्ट करायचे, त्यानंतर सब कास्ट तुम्ही देऊ शकता, सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर कोणी इश्यू केले ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. इश्यू कुठून झालं, महाराष्ट्र टेस्ट आपण इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला इश्यू डेट म्हणजे केव्हा इश्यू झालं त्याच्याविषयी माहिती द्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक्झामसाठी जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला ट्रॅव्हलचा खर्च देखील भेटणार आहे, ट्रॅव्हलचा पास सुद्धा भेटणार आहे. तो पाहिजे असेल तर येस वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इथून तुम्हाला ते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे, कास्ट सर्टिफिकेट, जे की तुम्ही इथं बघू शकता. या स्वरूपामध्ये तुम्ही इथं भरू शकता. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च नसेल पाहिजे तर नो वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हे जे ऑप्शन आहे इथून निघून जाईल. ठीक आहे. बाकी खाली जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारची माहिती दिसेल. ही ऍड्रेसची माहिती आहे. दोन्ही ऍड्रेस सारखेच असेल तर टिक लावायचं आणि संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचं, जसं की राज्य, जिल्हा, त्यानंतर आपला संपूर्ण ऍड्रेस. या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. सर्व माहिती टाकून सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर पुढे यायचंय. इथे एक सर्व्हिसमॅन विषयी येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर बाकी डिसेबिलिटी वगैरे आरक्षणानुसार इथं माहिती दिली ती तुम्हाला इथं बघून घ्यायची आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं आपल्याला बँकची माहिती द्यायची. इथं आपलं पूर्ण नाव, बँक अकाउंट नंबर व्हेरीफाय करायचा, आयएफसी कोड द्यायचं, बँकेचं नाव आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा अशा प्रकारचं येऊन जाईल. आपण 10वी-12वीची माहिती इथं दिलेली असते. तर इथं 10वीची माहिती दिल्यानंतर आता 12वीची माहिती इथं तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी इथं ऍड क्वालिफिकेशनचं ऑप्शन आहे बघा. इथं आपल्याला हे क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला इथे बघा अशा प्रकारचं येऊन जाईल. इथं 12वी सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपलं राज्य आपण सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं बोर्ड आपल्याला इथं टाकायचं, कोणत्या बोर्डातून तुम्ही 12वी पास केलेली आहे. त्यानंतर आपल्याला रिझल्ट डिक्लेअर काही झाला त्याची इथे डेट टाकायची. त्यानंतर इथे आपल्याला इथे बघा आपण टायपिंग वगैरे केली असेल हिंदी इंग्लिशमध्ये तर येस नो इथे सिलेक्ट करायचे आणि 12वीला किती पर्सेंटेज होते ते पर्सेंटेज टाकून आपण 12वीचे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथं अपलोड करून घेणार. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये इथे आपल्याला 12वीची माहिती द्यायची आहे. तर हे सर्व ऍड केल्यानंतर आता आपल्याला फक्त डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे. आधार कार्ड, त्यानंतर आपलं जे पण फोटो सिग्नेचर वगैरे ते डॉक्युमेंट म्हणजेच आपल्याला फोटो सिग्नेचर वगैरे इथं अपलोड करायचं. बाकी जास्त काय प्रोसेस नाहीये. आपण ग्रॅज्युएट लेवलच्या पदावरती सुद्धा अर्ज भरला होता, त्याच्यामध्ये संपूर्ण ही प्रोसेस सांगितली होती. सारखाच अर्ज आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून इथून पुढची बाकीची प्रोसेस समजू शकता. बाकी फक्त आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्यानंतर ऍप्लिकेशनचा प्रूव्ह बघायचा आणि पेमेंट करून आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा. सबमिट झाल्यानंतर तुमचे जेवढे पण ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते ऍप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसून येतील. अशा प्रकारचे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर सक्सेसचं ऑप्शन येईल. आता तुमचं पेमेंट इथं पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारचं समजून येईल. इथून तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट देखील घेऊ शकता. या स्वरूपामध्ये संपूर्ण तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. सोपी पद्धत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर चला, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.